सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत. काल मी ख्रिश्चन लोकांनी, म्हणजे मुळात हे ख्रिश्चन लोक नाही आहेत, तर इथले महार लोक आहेत. तर या महार लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांसोबत गद्दारी करून बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सगळ्याच हक्क आणि अधिकाराचा उपभोग घेऊन कशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांसोबत गद्दारी करून येशूचं गुणगान गात आहेत हे दाखवण्यासाठी मी काल खरं तर नगरचा कोणीतरी साळवे आहे आणि तो कुठल्या तरी चर्चचा काय म्हणतात त्याला, तो फादर बिदर काय असेल तो असेल, तर तो आहे. तर मुळात महत्त्वाचा विषय असा आहे की इकडे मांग जातीतली लोकं असतील किंवा अन्य अनुसूचित जातीतली लोकं असतील, बौद्धांनी आम्हाला आरक्षण मिळू दिलं नाही म्हणून किंवा बौद्धांनीच सगळ्या सवलती लाटल्या म्हणून इकडं बौद्धांच्या नावानं अनुसूचित जातीमधल्या अन्य जाती बोंब मारताना आपण पाहतोय. आणि दुसरीकडं आम्ही बौद्ध नाही आहोत, पण पूर्वाश्रमीचे महार असल्यामुळे अनुसूचित जातीचे जे आरक्षण आहे, अनुसूचित जातीच्या ज्या काही सगळ्या सोयी सवलती आहेत, ह्या सवलती आम्ही ख्रिश्चन होऊन घेतोय, म्हणजे ख्रिश्चन होऊन पण घेतोय. म्हणजे मुळात हा किती मोठा बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वासघात आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. काल तो ज्या आवेशामध्ये बोलत होता, ज्या घमेंडीमध्ये बोलत होता, मुळात ही घमेंडी आली कुठून, तर ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या हक्क आणि अधिकारापासून. आणि जसं कबीर म्हणतात ना की गांडू बडवे रंग चढे मर्दो के बेहाल, प्रतिव्रता भुकी मरे पेडे खाई छिनाल, अशी काहीशी अवस्था या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या नादाला लागलेल्या महाराजांची झालेली. म्हणजे मुळात ह्या लोकांनी काय केलेलं आहे की फक्त महार ही जात जी आहे ही आरक्षण भोगण्यापुरती मर्यादित ठेवलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त आरक्षण भोगण्यापुरतं मर्यादित ठेवलेले आहे आणि काम मात्र येशू ख्रिस्ताचं करत आहे, येशूंचं काम करत आहे. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांची मुळात सामाजिक न्यायाची जी संकल्पना होती ही अनुसूचित जातीतून, ज्या अनुसूचित जातीमधल्या ज्या जाती आहेत या सगळ्या जातींना मुळात धर्म हवा आहे, मुळात धर्म हवा आहे, पण तो ख्रिश्चन नव्हे, मुस्लिम नव्हे किंवा अन्य कुठलाही इहलौकिक, म्हणजे पारलौकिक, म्हणजे ज्याच्यामध्ये इहलौकिक नाही, सॉरी, पारलौकिक, ज्याला ईश्वर आहे, आत्मा आहे, परमात्मा आहे, सगळं अल्लाह यांचं करतोय, असा कुठलाही धर्म अनुसूचित जातीच्या लोकांचा उद्धार करू शकत नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातीच्या लोकांना बुद्धाचा मार्ग दाखवला आणि बुद्धाचा मार्ग त्यांनी सक्षमपणे, है ना, बुद्धाचा मार्ग त्यांनी सक्षमपणे पुढे न्यावा म्हणून घटनात्मक तरतुदी बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी करून ठेवलेल्या आहेत. पण बुद्धाला नाकारून बाबासाहेब आंबेडकरांचा फक्त उपभोग घेऊन आपल्या बोकांडी येशू ख्रिस्ताला बसवलं जात आहे. येशू ख्रिस्त आपल्या साधनांचा वापर करून आणि अनुसूचित जातीच्या साधनांचा, महार लोकांच्या साधनांचा वापर करून महारच लोक येशू ख्रिस्ताला आपल्या बोकांडी बसवत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्याच साधनांचा वापर करून घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी ही साधनं ख्रिश्चन धर्म वाढवण्यासाठी दिलेली नाहीत. महारांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांना ख्रिश्चन धर्माचा प्रसार करायचा आहे, त्यांनी खुशाल अनुसूचित जातीच्या सवलती न घेता करावा. हिंदूंमधल्या ज्या अन्य जाती आहेत, ज्या अनुसूचित जातीमध्ये आहेत, त्या जाती अनुसूचित जातीचा फायदा घेत आहेत. त्यांना तशी घटनात्मक तरतूद आहे, कारण ते हिंदू आहेत म्हणून त्यांना त्या सवलती देण्यात आलेल्या नाहीत, ते अस्पृश्य आहेत म्हणून त्यांना त्या सवलती देण्यात आलेल्या आहेत. त्यांनी धर्मांतर केलेलं नाही. पण जे लोक, महार लोक, बुद्धाला सोडून येशू ख्रिस्ताला कवटाळत आहेत, त्यांनी खुशाल आधी महार जातीसोबतच्या मिळणाऱ्या ज्या सवलती आहेत, सोयीसुविधा आहेत, घटनात्मक हक्क आणि अधिकार आहेत, हे अधिकार अगोदर या हरामखोर लोकांनी सोडून दिले पाहिजेत. कारण हे जे हक्क आणि अधिकार घटनात्मक बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातीच्या लोकांना दिलेले आहेत, हे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवण्यासाठी दिलेले आहेत.
बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ उद्ध्वस्त करण्यासाठी दिलेली नाही. त्यामुळं जे महार लोक ख्रिश्चन धर्म स्वीकारून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या हक्क आणि अधिकाराचा वापर करून घेत आहेत आणि ख्रिश्चन धर्म वाढवत आहेत, अशा गद्दारांपासून आपणही थोडं सावध झालं पाहिजे. ते महार आहेत म्हणून आपण त्यांच्या नादाला लागून ख्रिश्चन धर्मामध्ये जाणं मुळात हा बाबासाहेब आंबेडकरांचा तुमच्यावर टाकलेला विश्वासघात आहे. आणि असे विश्वासघातकी लोक समाजात काम करत असतील तर त्यांना करू द्या, पण त्यांना काम करू द्या, पण हे किती नीच आणि नालायक लोक आहेत हे लोकांना सांगा, है ना. कोणी फ्रान्सिस साळवे जर होत असेल किंवा कोणी फादर साळवे जर होत असेल तर त्याचा साळवे त्याला लकलाप असू द्या, त्याचा फ्रान्सिसही त्याला लकलाप असू द्या, पण साळवे होत असताना त्याला प्रथम अनुसूचित जातीचं आरक्षण, अनुसूचित जातीचं जे आरक्षण आहे ते सोडायला सांगा. अनुसूचित जातीचं आरक्षण तो जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत त्याला ख्रिश्चन मिशनऱ्यांचं काम करण्याचा नैतिक अधिकार नाही.